आदिवासी विकास विभागाच्या विरुद्ध आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत। खास करून पुणे, नाशिक, नागपूर अशा विभागीय ठिकाणी हे आंदोलन सुरू आहेत। महत्त्वाचा विषय असा आहे की आदिवासी विद्यार्थी आज आंदोलनाला का उभे आहेत? यापूर्वी असे आंदोलन होत नव्हते का? होत होते, परंतु सरकार ते ऐकत होतं। आता महाराष्ट्र सरकार जे भाजप आणि खास करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सरकार आहे, याच्यामधले आदिवासी मंत्री आहेत, हे आदिवासी विद्यार्थ्यांशी संवादच साधायला तयार नाही। आणि संवाद नसल्यामुळे किंवा आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांशी संपर्क नसल्यामुळे, प्रशासनामध्ये काय चाललंय माहीत नसल्यामुळे सरकारने अशा प्रकारे जो 5 ऑगस्ट शासन निर्णय काढला आदिवासी विकासने, आणि वसतिगृहामध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त 26 वर्षापर्यंतच प्रवेश मिळेल हा जो अट टाकली, ही मुळात अतिशय चुकीची आहे। शिक्षणाला कोणत्याही प्रकारची अट नसते। 50 आणि 60 वर्षाचे लोक सुद्धा कॉलेजमध्ये प्रवेश करतात। मग आदिवासी विद्यार्थ्यांनी शिकू नये का? खास करून हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की पहिले 10वी आणि 12वीच्या लोकांना शिक्षक आणि ग्रामसेवकच्या नोकऱ्या मिळायच्या। आज उच्च शिक्षण घेतल्याशिवाय त्यांना नोकरी मिळत नाही। मग कुठेतरी त्याने BA, MA, BSc, MSc, MBBS, MS जे काही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जर शिक्षण घेत असेल, ॲटोमॅटिकली त्याचं वय ते 30-35 पर्यंत पण जाऊ शकतं। मग सरकारने काय अटी घातल्या? हां, आंदोलन सुरू झाले, आता उपोषण चालू आहे, आणि सरकारने मग ते 26 वर्षाचं वय मग 30 वर्षावर नेलं। मग 30 वर्षापर्यंत आदिवासी शिकायचं असं काय आहे का? मुळात आदिवासी विद्यार्थी दुर्गम भागात येतो, त्याला शिकायला अडचणी आहेत, त्याच्याकडे पैसा नाही, आणि म्हणून तो वसतिगृहात येतो। ज्याची ताकद येतो तो खाजगी हॉस्टेल पण जातो ना। आणि म्हणून जे गरीब आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांचे शैक्षणिक गुणवत्ता किंवा शिक्षण थांबवण्यासाठी हे भाजप सरकारने रचलेलं षडयंत्र असं मला वाटतं। आणि खास करून कोणत्याही प्रकारे शिक्षणामध्ये तुम्ही जरूर शिक्षणामध्ये अटी शर्ती घाला, त्याने एका वर्गामध्ये 2दा प्रवेश करू नये हे पण घाला, परंतु शिकत असताना 30 वर्षापर्यंत त्याला प्रवेश मिळेल ही अट काढून टाका। बिलकुल वयाची अट ठेवू नका, ही लोकांची मागणी आहे विद्यार्थ्यांची। याला सरकारने या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतली पाहिजे।